5 वर्षांपूर्वी कोविड नावाच्या विषाणूने जगभरात थैमान घातलं होतं आणि त्यानंतर हा आजार जो आहे तो देखील चीनमधून आला होता आणि त्यानंतर आणखी एक HMPV नावाचा जो आजार आहे तो आता कोविडमध्ये मोठ्या प्रमाणात पसरतोय. अशा प्रकारच्या रील्स किंवा व्हिडिओज ज्या आहेत त्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. त्यामुळे आता कोविडसारखाच पुन्हा एकदा कोविडप्रमाणेच याची HMPVची लागण जी आहे ती मोठ्या प्रमाणात होऊ शकते का असा प्रश्न जो आहे तो सगळ्यांना पडला आहे आणि त्यानंतरच भारतामध्ये काय याची परिस्थिती आहे हे जाणून घेतलं आहे. मात्र बंगळुरूमध्ये याचे 2 रुग्ण जे आहेत ते आढळल्यानंतर आता महाराष्ट्र सरकारने याबाबतची गाईडलाईन जी आहे ती जारी केलेली आहे. एकूणच याबाबतची काय अधिकची माहिती आहे, कोविडप्रमाणेच हा व्हायरस जो आहे तो आहे का, याबद्दल जाणून घेणार आहोत संसर्गजन्य आजार तज्ज्ञ अमित द्रविड यांच्याकडून. बेसिकली काय झालंय की चायनामधून आपल्याला अशा न्यूज यायला लागल्या की त्यांच्या हॉस्पिटल्समध्ये खूप जास्ती पेशंट्स यायला लागलेत आणि एक नवीन व्हायरस आला आहे असं त्यांचं म्हणणं आहे, ज्याचं नाव आहे ह्युमन मेटान्युमो व्हायरस, ज्याला आपण HMPV असं म्हणतो. तर पहिलं हे आहे की हा नवीन व्हायरस नाही, हा भारतामध्ये साधारण एक 20 वर्षापासून सर्क्युलेट होतोय. त्याच्या तुरळक केसेस दरवर्षी आपण भारतात बघतो. त्या केसेस NIV रिपोर्ट करतं. त्याच्यामुळे कोविड-19 हा एक नवीन व्हायरस होता. HMPV किंवा ह्युमन मेटान्युमो व्हायरस हा नवीन व्हायरस नाही. तो जो व्हायरस आहे तो फक्त वयोवर्ष 65च्या वर किंवा वयोवर्ष 5च्या खाली किंवा ज्यांना खूप सिव्हिअर कोमॉर्बिडिटीज आहेत, म्हणजे अगदी सिव्हिअर डायबिटीस आहे, सिव्हिअर ब्लड प्रेशर आहे, कॅन्सरची ट्रीटमेंट चालू आहे किंवा किडनीचं प्रत्यारोपण झालं आहे आणि त्या औषधं चालू आहेत, अशा लोकांना कधी कधी सिव्हिअर निमोनिया कॉज करतो. त्याच्यामुळे माझं हे प्रांजळ मत आहे की कोविड-19 सारखी परिस्थिती परत उद्भवणार नाही, या व्हायरसमुळे उद्भवणार नाही. आपल्या इथे लॉकडाऊन लागण्याचे किंवा आपल्याला वर्क फ्रॉम होम करण्याचे किंवा जे आपल्या पॅनिक स्प्रेड झालं 2019मध्ये, तसं व्हायचा चान्स अगदी अगदी तुरळक आहे, म्हणजे नाहीच असं म्हटलं तरी चालेल. नंबर 1, कारण की हा व्हायरस जो आहे हा जुना व्हायरस आहे, त्यामुळे हा सर्क्युलेट होत असल्यामुळे आपल्यामध्ये थोडी तरी इम्युनिटी या व्हायरस विरुद्ध आहे. दुसरं, जसं कोविड-19 सगळ्या वयोगटातल्या लोकांना अफेक्ट करायचा, सगळ्यांना आजारी पाडायचा, म्युटेट व्हायचा, नवीन नवीन व्हेरायंट्स यायचे, तसं ह्युमन मेटान्युमो व्हायरसचं आत्तापर्यंत तरी दिसलेलं नाही. त्याच्यामुळे अचानक हे भारतात पहिल्यांदा होणं हे सुद्धा हे आहे. आणि आमचं सायन्स जे सांगतं ती मेजॉरिटी हा आजार सर्दी, खोकला, ताप, म्हणजे जे OPDमध्ये बरे होणारे आजार आहेत ते कॉज करतो. निमोनिया खूपच कमी पर्सेंटेजमधल्या लोकांना होतो. ते पेशंट ॲडमिट होतात, त्या पेशंटला ट्रीटमेंट लागते, बाकीच्या पेशंटला ट्रीटमेंट लागत नाही. त्यामुळे हे जे सोशल मीडियावर जे चाललं आहे की खूप हाहाकार माजणार आहे, पॅनिक स्प्रेड होणार आहे, असं मला वाटत नाही. ह्या सगळ्या फक्त रूमर्स आहेत. ह्याच्यावर पब्लिकने भरोसा ठेवू नये. म्हणजे पब्लिकने अगदी निष्काळजी राहावं का तर नाही. आता आपल्या इथे मी ऐकलंय की महाकुंभ होणार आहे. आपल्या इथे लग्नाचा सीझन चालू आहे. त्याच्यामुळे काही गोष्टी तर आपल्याला पाळाव्या लागतील. नंबर 1, तुम्हाला सर्दी, खोकला, ताप झाला तर पहिले डॉक्टरांकडे जा, कारण की ह्युमन मेटान्युमो व्हायरसचं इन्फेक्शन जरी झालं तरी ते साध्या ट्रीटमेंटनीच बरा होणारा आजार आहे. 99% लोकांना साध्या ट्रीटमेंटनीच बरा होतो. नंबर 2, तुम्हाला सर्दी खोकला असेल तर गर्दीच्या ठिकाणी जाऊच नका. नंबर 3, जर तुम्हाला जायचंच असेल तर मास्क वापरा. आणि इस्पेशली 65 वर्षाच्या वर किंवा अगदी खूप लहान मुलांनी काळजी घेणं गरजेचं आहे. बाकीच्या लोकांना काय हा सिरियस करणार नाही, हा आजार काही त्रास देणार नाही. फक्त या आजाराचं मेन आहे की ह्याच्यावर कुठलंही अँटीव्हायरल अवेलेबल नाही आणि कुठलंही वॅक्सिन अवेलेबल नाही. पण हा इतक्या इझिली बरा होणारा आजार आहे आणि सेल्फ लिमिटिंग आजार आहे. म्हणजे सिम्पटम असतात त्यांना आपण जे नॉर्मल कॉमन फ्लूला जे ट्रीटमेंट देतो फ्लूसाठी, तीच या ट्रीटमेंटला दिली तरी ते पेशंट बरे होतात. त्याच्यामुळे जसं आपण कॉमन फ्लूला घाबरत नाही तसंच आपण ह्युमन मेटान्युमो व्हायरसला घाबरू नये, अशी माझी जनतेला कळकळीची विनंती आहे. कृपा करून पॅनिक होऊ नका, कृपा करून रुमर स्प्रेड करू नका. इवन चायनाने आज सांगितलंय की आमच्याकडे सगळं खुलं आहे, आमच्याकडे टुरिस्ट येऊ शकतात, आमच्याकडे जो नॉर्मली त्यांच्याकडे थंडी वाढली आहे त्याच्यामुळे
थंडीमध्ये तेवढा जे पेशंट जास्ती दिसतात तेवढेच दिसले, असं काही सडनली खूप सर्ज आलाय असं झालेलं नाही. त्यामुळे पॅनिक व्हायची गरज नाही. 2019ची परिस्थिती आपल्याकडे आत्ता येण्याची सुतराम शक्यता मला वाटत नाही. ज्या पद्धतीने कोविडमध्ये आयुर्वेदिक याच्यामध्ये लोकांनी काही घरगुती काढे केले, काही उपाय केले, जो उपयोग फुटलो, तसं याच्यामध्ये देखील काही तसं आता सुरू झालेलं आहे? बिलकुल गरज नाही. जसं मी सांगितलं की कॉमन फ्लू, साधा फ्लू जो असतो, ज्याच्यासाठी आपण अगदी जनरल प्रॅक्टिशनरकडे जाऊन 1-2 गोळ्या घेतो, अगदी पॅरासिटामॉल आणि थोडंसं नेझल डिकंजेस्टंटची गोळी घेतो आणि बरे होतो, तसेच 99% पेशंट याच्यामध्ये बरे होणार आहेत. त्याच्यामुळे वेगळे आयुर्वेदिक काढे किंवा स्पेशल काढे जे काही लोकांनी कोविडमध्ये अशा थेरपीज वापरल्या, तसं या आजारासाठी वापरायची गरज मला वाटत नाही. सर, हवामानामध्ये आता जे बदल होतात तर त्याच्या बदलाचा ह्या विषयांवर काय परिणाम होतो का? जसं आता आपल्याकडं काही दिवसानंतर उन्हाळा सुरू होईल, तर टेम्परेचरचा या विषाणूच्या स्प्रेड होण्यावरती काय परिणाम होतो? साहजिक आहे, कारण की हा आजार विंटरचाच आजार आहे, म्हणजे थंडीचा आजार आहे. थंडी वाढली, टेम्परेचर कमी झालं, सर्दी खोकला व्हायला लागला पेशंटला, की मग हे व्हायरस सर्क्युलेट होणार. कोविडसारखं रोबस्ट व्हायरस हे नाही की बुवा कुठल्याही सणाला, कुठल्याही सीझनला तो चालूच राहिला, म्हणजे वर्षानुवर्ष चालू राहिला, तसं नाही आहे. ह्युमन मेटान्युमो व्हायरस हे विंटरमध्येच होणारा व्हायरस आहे, विंटरमध्ये वाढणारा आजार आहे. तो त्यांच्याकडे टिपिकल सर्ज आला आहे. आपल्याकडे आला तरी मला असं वाटतं सर्दी खोकल्याचे पेशंट वाढतील, थंडी पडली तर. पण जशी जशी उन्हाळा वाढत जाईल, जो शक्य आहे की जानेवारीमध्ये टेम्परेचर वाढेल, तर कदाचित केसेस कमी होतील. मला तर स्वतःला असं वाटत नाही की आपल्याकडे एवढा मोठा सर्ज येईल. आपल्याकडे ऑलरेडी ऊन वाढायला लागले, त्याच्यामुळे खरंच एवढं पॅनिक व्हायचं किंवा काळजी करायची कारण नाही. कारण की एकतर मी जसं सांगितलं, नवीन व्हायरस नाहीच आहे, जुनाच व्हायरस आहे जो सर्क्युलेट होतो. पण सोशल मीडियावर जे व्हिडिओज व्हायरल होतात की तिकडे काय आत्ताची सिच्युएशन आहे, तर त्याच्याबद्दल काय सांगाल? खरंच अशी सिच्युएशन आहे का? त्यांची गव्हर्नमेंट तर म्हणते अशी सिच्युएशन नाही आहे. त्यांचे म्हणते आमच्या सगळ्या फ्लाईट्स चालू आहेत, आम्ही कुठली एअरस्पेस बंद केलेली नाही आहे, टुरिस्ट वेलकम आहेत आमच्याकडे. जर त्यांच्याकडे एवढी परिस्थिती असती तर त्यांनी आपली एअरस्पेस बंद केली असती, फ्लाईट्स बंद केल्या असत्या. जसं मी सांगितलं की चायनामध्ये काय होतं आहे हे आपल्याला कळू शकत नाही, कारण की त्यांच्याकडून येणारी इन्फॉर्मेशन ही फिल्टर्ड असते. आपल्यासारखं लोकल लेवलला जाऊन जर्नलिस्ट शोधू शकतात तसं तिकडं नाही करू शकत. पण जेवढी काही माहिती येते आणि जो व्हायरस हे कॉज करतोय, हे त्यांनी जे पुढे ठेवलंय, तो व्हायरस बघता मला नाही वाटत की आपल्याकडे एवढी परिस्थिती येणार आहे. जसं त्याने जेव्हा कोविड-19 बाहेर पाडला तेव्हा आहे असं जेव्हा त्यांनी सांगायला सुरुवात केली, तेव्हा तो व्हायरस जगात पहिल्यांदा इंट्रोड्यूस झाला होता. त्याच्यामुळे तेव्हाचं पॅनिक रास्त होतं. पण आत्ता सध्या गव्हर्नमेंट काळजी घेत आहे. गव्हर्नमेंटने ऑलरेडी ॲडवायझरीज हे केलेले आहेत, लोक लक्ष ठेवून आहेत. आज आय थिंक 3 केसेस आहेत, 2 आणि त्या पण नेमक्या बाळांमध्येच आहेत, लेस दॅन 5 इयर्समध्येच आहे. 8 महिन्याचे. पण मला वाटत नाही की ते तिन्ही जे केसेस आहेत ते सिरियस होतील. ते सेल्फ लिमिटिंग आजार असतो. मी तुला तेच सांगतोय की हा व्हायरस हा भारतामध्ये मागच्या बऱ्याच वर्षापासून सर्क्युलेट होतोय. आम्ही याची टेस्टिंग करतो. त्याच्यामुळे मला आश्चर्य वाटलं की याचं एवढं पॅनिक कसं काय झालं. तुरळक केसेस आम्ही दरवर्षी या व्हायरसच्या बघतो. आम्ही हे टेस्टिंग PCR टेस्टिंग जसं कोविडचं करावं लागतं तसं या व्हायरसचं PCR टेस्टिंग करावं लागतं. ते NIVला जेव्हा पाठवलं तेव्हा ते कन्फर्म करतात की आहे का नाही. आणि हा एक फॅमिली असते ज्याला आम्ही रेस्पिरेटरी सिन्सिशियल व्हायरस म्हणतो, RSV. त्या फॅमिलीमधला हा व्हायरस आहे. जसा कोविड-19 हा करोना व्हायरस फॅमिलीमधला होता, तसा हा RSV फॅमिलीमधला आहे. आणि RSV फॅमिलीचं जे व्हायरस आहे ते स्पेसिफिकली लहान मुलांमध्ये सर्दी खोकला ताप कॉज करतो. त्याच्यामुळे ह्याच्या तुरळक केसेस दरवर्षी आपण बघतो. त्याच्यामुळे आत्ताच्या केसेसमध्ये ट्रॅव्हल हिस्ट्री नाही आहे. फक्त काय झालं आहे की चायना ह्युमन मेटानिमो व्हायरस म्हटलं म्हणून आता आपण आपल्या सगळ्या नेझल स्वॅबची ह्युमन मेटानिमो व्हायरस टेस्टिंग चालू केली. जर आपण ही मागच्या वर्षी केली असती तर कदाचित त्या केसेस आपल्याकडेही दिसल्या असत्या. त्याच्यामुळे मला नाही वाटत हा इम्पोर्टेड व्हायरस आहे. हा व्हायरस आपल्याकडे ऑलरेडी आहे. त्याच्या केसेस तुरळक होत्या, मे बी थोड्या केसेस वाढल्या असतील, पण ओव्हरऑल काही फार हा घातक व्हायरस नाही.